माझ्या संपूर्ण केक लिस्टमधला हा एकच केक असा आहे जो की मला अजिबात बनवायला नाही आवडत, तो म्हणजे डार्क चॉकलेट गनाश केक। त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की आपण म्हणतो ना एक किचकट काम, ते मला या केकमध्ये वाटतं। बाकी सर्व केक एकदम मी मजेशीर बनवते, पण हा केक आला ना की मला एकदम जीवावरच येतं हा केक बनवायला। त्या कस्टमरने ह्या केकची इतकी अर्जंट ऑर्डर दिली, 5G स्पीडमध्ये बनवण्याच्या नादात माझ्यासोबत केक बनवताना किती प्रॉब्लेम झाले ते तुम्हाला पुढे कळेल। शक्यतो असे एका तासात बनवून मागणारे जेव्हा पण मला अर्जंट केकचे ऑर्डर्स येतात ना, तेव्हा माझ्यासोबत 100% असे काही ना काही प्रॉब्लेम्स होतातच। आता इथूनच माझा फर्स्ट प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे रोज मी किती सुंदर असा बनवून घेतला रोज नेल वरती, पण त्याला जेव्हा मी केक वरती असं उचलून ठेवत होते तेव्हा तुम्हीच पाहू शकता किती धिंगाणा झाला। त्याचे कारण असे की मी नॉर्मल क्रीम मध्ये चॉकलेट गनाश ऍड करून थोडंसं डच क्रीम तयार केलं होतं, त्यामुळे ती क्रीम एकदम मेल्ट झाली आणि रोजेस उचलायला मला एवढा प्रॉब्लेम झाला की ते व्यवस्थित असे प्लेस मला करायला जमतच नव्हते। मी तुमच्यासोबत काही सेकंदात शेअर केले, पण मला अक्षरशः तिथे 10 ते 15 मिनिटे लागले या रोजेसला व्यवस्थित असे प्लेस करायला। सो तरी एवढ्या प्रॉब्लेम्स मधूनही मी खूप सुंदर असा केक डेकोरेट केला। नेहमीप्रमाणे हा केक अर्धा किलोचा होता आणि याचे वजन तुम्ही पाहू शकता। चला तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओत। बाय बाय।